तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टेम्पोवाला जतात या ब्लॉगमध्ये। आणि आज सकाळ सकाळी आपण डायरेक्ट गाडीमधून ब्लॉग चालू करतोय। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल बटन ऑल वरती सिलेक्ट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा। आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आपल्याला बघायचं की आज आपण पोटवरती किती अर्निंग करू शकतो। कारण काल तर बघितलं, कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असता तर तुम्हाला लक्षात आलं की काल किती आपण अर्निंग केली, मागच्या 2 दिवसामध्ये किती अर्निंग केली। तर आजचा दिवस कसा जातोय तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळं आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू। तर मित्रांनो, आज सकाळ सकाळी पहिल्यांदा जाऊन दाढी करून आलो, कारण दाढीची वाढली होती ना, ते फ्रेममध्ये इतकं बरोबर वाटत नव्हतं, जास्त दाढी वाढल्यामुळे नाही का, त्यामुळे म्हणलं आज जाऊन मस्तपैकी दाढी बिडी करावं। तर मित्रांनो, आपलं रात्रीच्या 9 वाजता भाडं आलंय, ते पण पोटवरती भाडं आलेलं आहे। आणि गंमत अशी आहे की कस्टमर आहेत साऊथ आफ्रिकेचे, मुले आहेत, 3 मुले आहेत, साऊथ आफ्रिकेचे आहेत। त्यांना इथलं व्यवस्थित इंग्लिश येत नाही, हिंदी येत नाही, मराठी येत नाही। मी कस्टमर केअरला कॉल लावला, त्यांना पण काय त्यांना हँडल करायचं म्हणा, पण शेवटी तरी पण म्हटलं जाऊन दे, म्हटलं एखादे बिचारे मुले आहेत त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून मी आलो इथं पिकअप करायला। तर ॲक्च्युली मी आता घर शिफ्टिंग आहे आणि मी शिफ्टिंगचं काम घेतलेलं आहे, ठीक आहे। हा मग ते टाकणार ना। आणि मित्रांनो, हे लेबर सोबत काम घेतले। तर मित्रांनो, आपल्याला आता सकाळी एक भाडं आलेलं आहे, हे मटेरियल घेऊन जायचं आपल्याला, गाडी लोड करायचं चालू काम आहे। एक 4-5 किलोमीटरवरती सोडायचं आपल्याला, मोजी चाळा सोडायचं आहे। हे प्रायव्हेट भाडं आहे, डायरेक्ट कस्टमरचा फोन आलेला आहे। मित्रांनो, आपण ड्रॉप लोकेशनला पोचलोय, बघा माळरान आहे, 500 रुपये। तर मित्रांनो, आपल्याला आणखी एक बुकिंग आलेलं आहे, परवा रोडवरनं हडपसरला घेऊन जायचं आहे मगरपट्ट्यामध्ये। तर चला लोडिंगच्या पॉईंटला आलेलं आहे, तर बघू मटेरियल किती आहे किती नाही। घर सामान आहे, पटापट लोडिंग करू आणि जाऊ ड्रॉप लोकेशनला। झालं का किती कॅबिनवर ठेवू नका, फक्त खाली ठेवा, कॅबिनवर पावती। तर मित्रांनो, गाडी आपली लोड झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे हडपसरला मगरपट्ट्याला। तर पटापट जायच्या आधी आपण इथनं पाणी घेऊन जाऊ, इथं कार्पोरेशनचा नळ आहे, म्हणजे आपल्याला पाणी बाहेर विकत घ्यायची काही गरज नाही। तर मित्रांनो, आपल्याला आणखी एक बुकिंग आलेले आहे, मगरपट्ट्यावरून गोखलेनगरला घेऊन जायचं आहे। मटेरियल काय तुम्हाला दाखवतो आणि आपल्याला अनलोडिंग आपल्यालाच करायचं आहे। लेबरसोबत मी ही बुकिंग घेतल्या, ते तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला सांगेन मी ट्रिप कितीला घेतली, आज किती अर्निंग केलं हे पण ब्लॉगच्या एंडिंगला सांगतो मी तुम्हाला। मटेरियल बघून घ्या। तर मित्रांनो, हे मटेरियल आहे, हे बॉक्सेस आहे। चला, गाडी लोड झालेली आहे, पटापट ड्रॉप लोकेशनला जाऊ आणि आपल्याला तिथं गाडी खाली पण करायची आहे, त्यामुळे ही चांगली ट्रिप आपल्याला परवडणार आहे। तर चला। तर मित्रांनो, आपण ड्रॉप लोकेशनला पोहोचलोय, हे हॉटेल आहे, इथं गाडी खाली करायची आहे। तर मित्रांनो, काल रात्रीचा किस्सा तुम्हाला सांगतो। ॲक्च्युली रात्री मला 9:30 वाजता ट्रिप आली होती पोर्टरवरती, 337 रुपयाची ट्रिप होती। मी ट्रिप उचलली, नंतर कस्टमरला कॉल केला तर मुलगी होती आणि ते वेगळ्याच भाषेमध्ये बोलत होती, मला काय लक्षातच येईना। मग नंतर फोन कट केला, थोड्या वेळानं परत फोन आला, तर एक रिक्षावाला होता, त्यानं सांगितलं की म्हणे हे दक्षिण आफ्रिकेचे पोर आहेत म्हणे, काय बोलतात मला पण समजून झाले। तर टेम्पो बुक केला, तुम्ही येत आहे का? मग मी त्यांना म्हटलं की बाबा टेम्पो बुक केलाय, तर म्हटलं त्यांचं सामान काय आहे, कोणता टेम्पो त्यांनी बुक केला आणि त्यांना कोणता टेम्पो पाहिजे। हां ठीक आहे, तर त्याला पण नीट सांगतोय ना, ठीक आहे। त्यानंतर त्यानं परत त्या पुरीला फोन दिला, तर साऊथ आफ्रिकेमध्ये बोलत होते, त्यांना धड मराठी येणार, हिंदी येणार ना की इंग्लिश येणार। मी पोर्टर कस्टमरला फोन केला,
पोर्टर कस्टमरला कॉल केल्याच्या नंतर ना त्यांच्याकडे पण त्या गोष्टीचं सोल्युशन नाही. मग त्यांना म्हणलं तुम्ही कस्टमर सोबत बोला, नाही का बाबा, काय विषय नाही म्हणलं. कारण म्हटलं भाषाच त्यांना येत नाही, इंग्लिश येत नाही, हिंदी येत नाही. तर म्हटलं आपण जायचं कसं म्हटलं पिकअप लोकेशनला. तर त्या कस्टमरला लाईनवरती घेतलं, तर त्या पोर्टरच्या कस्टमर केअर वाल्याला त्या मुलीसोबत सुद्धा बोलायचं म्हणा, इंग्लिशमध्ये पण बोलायचं म्हणा. ती मुलगी थोडी इंग्लिश बोलायची, कारण ह्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर त्याला बोलायचं म्हणा. मग त्यामुळे तो मला म्हटला की सर आप पहिलं पिकअप लोकेशनला जावा, मग मला कॉल करा. अरे म्हटलं मी पिकअप लोकेशनलाच आहे म्हणलं. त्यांनी मला लोकेशन पाठवलं, म्हटलं 6 किलोमीटरच्या पुढं 6.5 किलोमीटर तिकडे या म्हणतात मला. मी काय करू, त्यांना त्यांची भाषा समजना, मी काय बोलतो त्यांना कळणार, ते काय बोलतात मला कळणार. मग मला म्हणतो काय नाही सर तुम्ही जावा, ट्रिप स्टार्ट झालेली आहे तर तुम्ही तिकडे जावा, हे करा ते करा. नंतर 2-3 वेळा कॉल झाले. त्यानंतर म्हणलं आता ट्रिप उचलली, ट्रिप जर कॅन्सल केली आपण तर हे लोक आपल्याला पोर्टरवाले सस्पेंड करणार. आणि हे आपलं कधीच ऐकून घेत नाहीत, पोर्टर पार्टनरचे कधीच ऐकून घेत नाहीत हे लोक. काय प्रॉब्लेम आला यांना, काय आहे, कधीच ऐकून घेणार नाही. पण तिकडे गेलो मी, जाता मला तिथं लोकेशनला 10 वाजले. तिथे गेल्याच्यानंतर मटेरियल बघितलं, 3 मुली होत्या साऊथ आफ्रिकेच्या. तर ते काय भाषा बोलतात काय बोलू नका, तरी सुद्धा मी थोडंफार इंग्लिश बोललो मी त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगितलं की बाबा काय कसं काय वगैरे. तर ते मटेरियल होतं त्यांचं जास्त, कारण सोफा इतका मोठा होता ना, ती सोफा अर्ध्या गाडीच्या वर सोफ्यालाच जागा गेली. त्यानंतर त्यांचा बेड होता, गादी होती, 2-3 गाद्या होत्या, परत त्यांचं सामान होतं, सिलेंडर होता, फ्रीज होता. म्हटलं एका ट्रिपमध्ये कसं जाणार. तर ते ऐकायला तयार नाही म्हणे ते एका ट्रिपमध्ये घेऊन जायचं म्हणे. मग त्यांना म्हणलं तुम्हाला लेबर लागणार आहे का, तुम्ही सामान टाकणार आहे, इंग्लिशमध्ये बोललो तुम्ही त्याच्याबरोबर. तर ते म्हणे लेबर चालेल म्हणे, किती रुपये. म्हटलं 500 रुपये एका लेबरचे, 2 लेबर लागले तर मला 1000 रुपये. तुमच्या सामानाला 2 लेबर लागतील, नाहीतर 1 लेबर घेतला तर तुम्हाला त्यांच्यासोबत मदत करायला लागत त्या लेबरसोबत. तर ठीक आहे म्हणले. मला माहित होतं हे घर सामान म्हणजे लेबर लागणार. मी जाते वेळेसच मी लेबरसोबत घेऊन गेलो होतो. त्यानंतर मग सामान वगैरे पॅक केलं, सामान खाली घेऊन आलो. त्या लेबरला त्या 3 मुलींनी पण हेल्प केली, सामान आणलं खाली. सामान अक्षरशः फाळका बांधून फाळक्याच्या वरती सामान बांधलं मी काल. नाशी ट्रिप मारली, कारण काम मजबुरी होती माझी. मजबुरी खरं, मी पण काय असं फुकट भाडं मारलं नाही. मी तिथं रितचं ठरवून घेतलं त्या कस्टमरसोबत, त्या मुलींसोबत की बाबा हे घर शिफ्टिंगचं काम आहे, तुम्हाला लेबर लागत असेल तर लेबरचा एवढा चार्ज होईल. तुमच्या 2 ट्रिप आहेत, कारण तुम्ही एका ट्रिपमध्ये घेऊन जायचं तुम्हाला एवढं भाडं लागेल. तर मी त्यांच्याकडनं प्रॉपर भाडं घेतलेलं आहे. मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडला मी सांगेन की किती काल रात्री मी भाडं घेतलं. तर मित्रांनो आता इथं गोखलेनगरला थांबून जवळजवळ अर्धा तास झाला. इथं काय ट्रिप वाजून झाल्या, तर मला वाटते आता 4 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. तर आपण जाऊ आपल्या लोकेशनला. तर मित्रांनो निघणारच होतो तेवढ्यात एक ट्रिप आली. इथूनच गोखलेनगरवरनं आपल्याला तळवड्याला घेऊन जायचं आहे. मटेरियल काय 1 शिडी आणि पाईपाचे 2-3 तुकडे तेवढं घेऊन जायचं आहे. पिकअप लोकेशनला आलोय, तुम्हाला मटेरियल दाखवतो काय. तर मित्रांनो एवढं मटेरियल आहे आणि ही एक पाईप आहे. एवढंच मटेरियल घेऊन जायचं आपल्याला. मित्रांनो गाडी खाली केली आणि लगेच एक आणखी भाडं आले. 800 मीटरवरनं पिकअप होता, चिखलीला सोडायचं आहे घर सामान. तर आता आलो मी पिकअप लोकेशनला. गाडी भरायची चालू आहे. गाडी भरली की पटापट जाऊ, सोडू, डायरेक्ट घरी जाऊ. मी लय दमलोस, भयंकर दमलोय. ना का तर मित्रांनो गाडी खाली करून डायरेक्ट घराकडे कल्टी मारली. डायरेक्ट घराकडे शेवटच केला. डायरेक्ट डिव्हाइस ऑफलाईन करून टाकलं. कारण तिथं जेव्हा मी ट्रिप एंड केली ना, आणखी ट्रिप मला वाजली होती. अक्षरशः म्हणजे माझा पाय दुखायला लागले. आता म्हटलं परत ट्रिप मारायची, आता कॅपॅसिटी नाही. आता डायरेक्ट घरी जावं. तर चला आता घरी म्हणजे पोचलोयच आता, पण घराजवळ पोचलो. चला. तर मित्रांनो आता आपण घरापाशी आलोय. गाडी कशी दिसते बघा. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. आणि तुम्हाला मी सांगतो आपली अर्निंग किती झालेली आहे आज. तर म्हणजे ट्रिपांचा म्हणजे पाऊस झाल्यासारखं झालेलं आहे. अक्षरशः मला डिव्हाइस ऑफलाईन करावं लागलं, इतके ट्रिपा होत्या. तर मित्रांनो ती रात्रीची आपण जी शिफ्टिंग घेतली होती ते आपण ठरवून घेतलं 2500 रुपयाला. 500 रुपये आपण लेबर आणि आपले 2000 रुपये आपल्या गाडीचा चार्ज घेतलेला आहे. तर कालची ट्रिप तेवढी एकच झाली. त्यानंतर आज सकाळी आपण प्रायव्हेट एक बुकिंग केली, जे आपण लोगावमध्येच लोकल मारली, त्याचा आपण 500 रुपये चार्ज घेतला. त्यानंतर ना आपल्याला ट्रिप आली लोगाव ते मगरपट्टा, ते 789 रुपयाची होती.
आणि त्यानंतर आपल्याला ट्रिप आली मगरपट्टा ते आपल्या गोखले नगरला घेऊन गेलो होतो. ते 727 ची ट्रिप होती. त्यात लेबर इन्क्लूड होतं. ते आपल्याला ब्लॉक्स उतरून द्यायचे होते. तर ते आपण टोटल आपण घेतले 930 रुपये त्यांच्याकडे घेतले. त्यानंतर आपल्याला ट्रिप आली गोखले नगर ते तळवडेची. ती ट्रिप होती 822 रुपयाची. त्यानंतर तळवडे ते चिखली ती एक ट्रिप आली ती आपल्याला 420 रुपयाची. तर हे आपलं अर्निंग आहे. तर मी तुम्हाला टोटल करून सांगतो किती टोटल झाली ती आपली काल ते आजची अर्निंग. तर मित्रांनो आपण टोटल केलेली आहे. तर टोटल आपलं अर्निंग किती झाले माहिती आहे का? 4,859 रुपये काल ते आजपर्यंत. 4,859 रुपये. आणि आपलं डिझेलला खर्च टोटल झालेला आहे. काल आपण 300चं डिझेल टाकलं होतं आणि आज आपण 500 रुपयाचं डिझेल टाकलंय. म्हणजे 800 रुपयाचं डिझेल आणि आपलं खाण्यापिण्याला 100-200 रुपये गेले असतील. म्हणजे 800 आणि 200 म्हणजे 1000 रुपये जर मायनस केलं तर आपलं 3,800 रुपये नेट अर्निंग आहे काल ते आजपर्यंत. ठीक आहे. आणखी काय पाहिजे आयुष्यामध्ये? तर चला मित्रांनो, ह्या पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. आणि मागच्या ब्लॉगला खूप तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, चांगले व्ह्यू आले आणि कमेंट पण चांगले आलेत. तर त्याबद्दल सगळ्यांचं मी आभारी आहे. आणि मित्रांनो, असंच तुमचं प्रेम राहून द्या, असंच तुम्ही मला साथ देत जावा. आपण असेच चांगले व्हिडिओ बनवू. तर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा. आणि जुन्या माझ्या मित्रांनो जे आपल्या तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये, तुमच्या ओळखीमध्ये. जिथं होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक येऊन द्या, सबस्क्राईब होऊन द्या. म्हणजे आपलं पुढची वाटचाल आपण 1 नंबर करू. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.